कधी असं झालंय का की समोरचा माणूस बोलायला काही सेकंड घेतो, पण आपल्याबद्दल मत मात्र 5 सेकंदात बनवतो? कारण काय? आपला लुक, आपली नीटनेस. आजचा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलणार आहे. कारण आज आपण शिकणार आहोत स्वतःला टापटेप आणि नीट ठेवण्याची खरी कला. टापटेप म्हणजे महागडे कपडे नाहीत. टापटेप म्हणजे फॅशन नाही. टापटेप म्हणजे स्वतःचा सन्मान. आज मी तुम्हाला असे प्रॅक्टिकल नियम सांगणार आहे जे फॉलो केल्यानंतर लोक तुमच्याकडे पाहण्याची नजर बदलतील. सुरुवात करूया. स्वच्छता, नीटनेसची पहिली पायरी. लोक तुमचं मन पाहण्याआधी तुमचं शरीर पाहतात. याचा अर्थ असा की तुमचे व्यक्तिमत्व हे तुमच्या मनाचे प्रवेशद्वार आहे. जर बाहेरून सर्व काही नीट असेल तरच लोक तुमच्या विचारांकडे आकर्षित होतात. त्यामुळे सर्वात आधी स्वच्छता इम्पॉर्टंट असते. जेव्हा आपण स्वच्छतेचा विचार करतो तेव्हा त्याची सुरुवात स्वतःच्या शरीरापासून होते. दिवसभर आपल्या शरीरावर घाम, धूळ आणि बॅक्टेरिया जमा होतात. रोज अंघोळ केल्याने त्वचा स्वच्छ राहते आणि शरीराची दुर्गंधी दूर होते. अंघोळ केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे मेंदूला ताजेतवाने वाटते. तणाव कमी करण्यासाठी आणि विचारांमध्ये स्पष्टता आणण्यासाठी ही एक प्रकारची थेरपी आहे. 2. केस. मित्रांनो, टापटीप दिसायचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे आपले केस. केस नीट नसतील तर माणूस कितीही हुशार असला तरी बेफिकीर दिसतो. रोज बाहेर पडण्याआधी केस कोंब करणं ही बेसिक सवय आहे. आठवड्यातून किमान 2 वेळा केस धुणं गरजेचं आहे. केसांना तेल लावलं तर केस मजबूत आणि चमकदार दिसतात. खूप जास्त जेल किंवा वॅक्स वापरू नका. केसांचा कट तुमच्या चेहऱ्याला सूट झाला पाहिजे. महिन्यातून एकदा ट्रिमिंग केली पाहिजे. विस्कटलेले केस म्हणजे विस्कटलेली पर्सनॅलिटी. नीट केस म्हणजे कॉन्फिडन्स. नखं. नखं छोटं डिटेल वाटतं, पण इम्प्रेशन खूप मोठा देतं. मोठी आणि घाण नखं म्हणजे आळशीपणा. लोक हात पाहून तुमच्याबद्दल मत बनवतात. आठवड्यातून एकदा नखं कापणं गरजेचं आहे. नखांच्या आत मळ साठू देऊ नका. काम कितीही असो, स्वच्छ नखं शक्य आहेत. नखं चावण्याची सवय वाईट इम्प्रेशन देते. स्वच्छ नखं म्हणजे सेल्फ कंट्रोल. नीट नियन्स म्हणजे डिसिप्लिन. डिसिप्लिन म्हणजे सक्सेस. 4. चेहरा. तुमचा चेहरा म्हणजे तुमची ओळख आहे. लोक आधी चेहऱ्याकडेच पाहतात. रोज सकाळ संध्याकाळ चेहरा धुणं खूप महत्त्वाचं आहे. तेलकट किंवा घामट चेहरा थकलेला दिसतो. महाग फेसवॉश नको, पण नियमित वापर हवा. चेहऱ्यावर धूळ साचू देऊ नका. आठवड्यातून एकदा डेड स्किन काढा. नीट झोप घेतली नाही तर चेहऱ्यावर दिसतं. फ्रेश चेहरा असेल तर कॉन्फिडन्स वाढतो. फ्रेश फेस म्हणजे पॉझिटिव्ह वाइब. 5. दाढी. दाढी ठेवणं चुकीचं नाही, पण विस्कटलेली दाढी चूक आहे. क्लीन शेव असो किंवा बियर्ड, दोन्ही नीट असली पाहिजे. गळ्याखालचे केस साफ ठेवणं फार महत्त्वाचं आहे. दाढीची शेप रोज चेक करा. आठवड्यातून 2 ते 3 वेळा ट्रिमिंग करा. बियर्ड ऑइल वापरल्याने दाढी सॉफ्ट दिसते. अर्धवट वाढलेली दाढी टाळा. नीट दाढी माणसाला मच्युअर दाखवते. मच्युअर लुक म्हणजे रिस्पेक्ट. रिस्पेक्ट म्हणजे कॉन्फिडन्स. 6. आयब्रोज. भुवयांकडे फारसं कोणी लक्ष देत नाही, पण फरक खूप पडतो. जास्त वाढलेल्या भुवया चेहरा रागीट दाखवतात. महिन्यातून एकदा हलकी ट्रिमिंग करा. खूप जास्त शेप देऊ नका. नॅचरल लुक ठेवा. भुवया नीट असल्या की चेहरा स्मार्ट दिसतो. विस्कटलेल्या भुवया लुक खराब करतात. आयब्रोज म्हणजे चेहऱ्याची फ्रेम आहे. फ्रेम नीट असेल तर पिक्चर सुंदर दिसते. स्मॉल ग्रूमिंग, बिग इम्पॅक्ट. 7. दात. हसणं ही तुमची ताकद आहे, पण पिवळे दात हसू लपवतात. रोज सकाळ संध्याकाळ दात घासणं गरजेचं आहे. जीभ स्वच्छ केली नाही तर तोंडाला वास येतो. बोलताना लोक आधी वास जाणतात. तंबाखू, सिगरेट दात खराब करतात. शक्य असेल तर मीठ वापरून दात स्वच्छ करा. स्वच्छ दात म्हणजे कॉन्फिडंट स्माईल. कॉन्फिडंट स्माईल लोकांना आकर्षित करते. स्माईल म्हणजे सायलेंट पॉवर. 8. हात. हात म्हणजे तुमचं काम दाखवणारा भाग आहे. घाण हात असतील तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नाहीत. नखं, बोटं, तळहात स्वच्छ ठेवा. काम केल्यानंतर हात धुण्याची सवय ठेवा. हात फार कोरडे असतील तर क्रीम वापरा. बोटांमध्ये मळ राहू देऊ नका. हातातूनच पर्सनॅलिटी दिसते. क्लीन हँड्स म्हणजे ट्रस्टवर्दी इमेज. ट्रस्ट मिळालं की संधी मिळतात. संधी म्हणजे ग्रोथ. शरीर. टापटीप म्हणजे फक्त चेहरा नाही, पूर्ण शरीर. रोज आंघोळ करणं ही बेसिक शिस्त आहे. शरीराला घामाचा वास येऊ देऊ नका. अंडरआर्म स्वच्छ ठेवा. हलका डिओडरंट वापरा. कपड्यांतून वास आला तर सगळं झिरो. शरीर स्वच्छ असेल तर मनही फ्रेश राहतं. फिट नसले तरी क्लीन असणं गरजेचं आहे. क्लीन बॉडी म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी. पॉझिटिव्ह एनर्जी लोकांना जाणवते. कपडे. महाग कपडे घालणं गरजेचं नाही. स्वच्छ आणि नीट कपडे महत्त्वाचे आहेत. इस्त्री न केलेले कपडे लेझीनेस दाखवतात.
कपड्यांचे रंग एकमेकांशी मॅच ठेवा. खूप टाईट किंवा खूप लूज कपडे टाळा. कॉलर बाही स्वच्छ ठेवा. फाटलेले कपडे वापरू नका. सिंपल कपडे क्लासी दिसतात. क्लास म्हणजे कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स म्हणजे अट्रॅक्शन. 11. फुटवेअर. लोक आधी पायाकडे बघतात, हे सत्य आहे. घाण बूट सगळा लोक खराब करतात. फाटलेल्या चपला टाळा. रोज बाहेर पडण्याआधी फुटवेअर पुसा. कपड्यांना सूट होणारं फुटवेअर वापरा. एकाच चप्पलमध्ये सगळीकडे जाऊ नका. पाय स्वच्छ ठेवा. फुटवेअर नीट असेल तर पर्सनॅलिटी कंप्लीट वाटते. स्मॉल डिटेल, बिग डिफरन्स. डिफरन्स म्हणजे स्टँड आउट. 12. बॉडी स्मेल. कितीही स्मार्ट दिसत असला तरी वास आला तर सगळं संपतं. परफ्यूम म्हणजे सोल्युशन नाही, हायजीन आहे. रोज आंघोळ करणं गरजेचं आहे. अंडरआर्म स्वच्छ ठेवा. कॉटन कपडे वापरा. घाम शोषला जातो. कपडे वेळेवर धुवा. वास म्हणजे इनव्हिजिबल एनिमी. लोक का बोलत नाहीत पण दूर राहतात. नो स्मेल म्हणजे कम्फर्ट. कम्फर्ट म्हणजे ॲक्सेप्टन्स. 13. पॉश्चर. उभं राहण्याची पद्धत तुमचा आत्मविश्वास दाखवते. कुबडं चालणं म्हणजे लो कॉन्फिडन्स. छाती थोडी पुढे ठेवा. खांदे सरळ ठेवा. मान खाली घालून चालू नका. बसतानाही पॉश्चर ठेवा. पॉश्चर सुधारलं की पर्सनॅलिटी बदलते. लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात. कॉन्फिडंट पॉश्चर म्हणजे लीडरशिप वाइब. लीडरशिप वाइब म्हणजे रिस्पेक्ट. 14. चालण्याची पद्धत. तुमचं चालणं तुमचं कॅरेक्टर सांगतं. खूप घाईत चालणं टाळा. खूप आळशी चालणंही टाळा. नॉर्मल स्टेडी चाल ठेवा. चालताना फोनमध्ये डोकं घालू नका. पाय ओढत चालू नका. चालताना शरीर सरळ ठेवा. मॅच्युअर चाळ म्हणजे मॅच्युअर माइंड. मॅच्युअर माइंड म्हणजे कंट्रोल. कंट्रोल म्हणजे कॉन्फिडन्स. 15. आय कॉन्टॅक्ट. बोलताना नजर खाली ठेवली तर लोक विश्वास ठेवत नाहीत. सतत स्टेअर पण करू नका. नॉर्मल आय कॉन्टॅक्ट ठेवा. हसत बोलताना नजर समोरच्याकडे ठेवा. नजर टाळणं म्हणजे इनसिक्युरिटी. आय कॉन्टॅक्ट म्हणजे ऑनेस्टी. ऑनेस्ट माणूस लोकांना आवडतो. जॉब इंटरव्ह्यू असो किंवा डेली लाईफ, आय कॉन्टॅक्ट फार महत्त्वाचा आहे. कॉन्फिडन्स डोळ्यातून दिसतो. 16. बोलण्याची पद्धत. तुमचं बोलणं तुमची खरी ओळख दाखवतं. खूप मोठ्याने बोलणं टाळा. खूप हळू बोलणंही टाळा. शब्द स्पष्ट बोला. उगाच शिव्या देऊ नका. रागात बोलणं टाळा. शांत बोलणारा माणूस क्लासी वाटतो. शब्दांची निवड महत्त्वाची आहे. रिस्पेक्टफुल भाषा वापरा. भाषा सुधारली की इमेज सुधारते. इमेज म्हणजे व्हॅल्यू. 17. मोबाईल सेन्स. आजकाल मोबाईल सगळ्यांच्या हातात आहे, पण कंट्रोल फार कमी लोकांकडे आहे. समोर माणूस असताना फोन बाजूला ठेवा. बोलताना फोन पाहणं डिसरिस्पेक्ट आहे. मोठ्याने कॉलवर बोलू नका. मोबाईल ॲडिक्शन पर्सनॅलिटी खराब करते. मोबाईल कंट्रोल म्हणजे सेल्फ कंट्रोल. सेल्फ कंट्रोल म्हणजे मॅच्युअरिटी. मॅच्युअर माणूस लोकांना आवडतो. लेस फोन, मोर प्रेझेन्स. प्रेझेन्स म्हणजे पॉवर. 18. टाइम सेन्स. वेळेवर येणं ही सुद्धा टापटीपणाची कला आहे. उशिरे येणारा माणूस इररिस्पॉन्सिबल वाटतो. वेळेवर पोहोचणं म्हणजे रिस्पेक्ट. स्वतःच्या वेळेची आणि इतरांच्या वेळेची किंमत करा. 10 मिनिटं आधी निघण्याची सवय ठेवा. वेळेची शिस्त कॉन्फिडन्स वाढवते. पंक्च्युअल माणूस रिलायबल वाटतो. रिलायबल माणसाला संधी मिळते. संधी म्हणजे ग्रोथ. ग्रोथ म्हणजे सक्सेस. सक्सेस म्हणजे समाधान. समाधान म्हणजे खरं सुख. 21. ॲक्सेसरीज. जास्त ॲक्सेसरीज घालणं म्हणजे स्टाईल नाही. सिंपल घड्याळ पुरेसं आहे. क्लीन बेल्ट वापरा. तुटलेली चेन वापरू नका. चमचमीत दागिने टाळा. लेस इज मोर हे लक्षात ठेवा. ॲक्सेसरीज तुमचा लुक एन्हान्स करायला हव्यात. ओव्हरडुईंग लुक खराब करतं. सिंपल लुक क्लासी वाटतो. क्लास म्हणजे मॅच्युरिटी. मॅच्युरिटी म्हणजे रिस्पेक्ट. 22. बॅग किंवा वॉलेट. फाटलेली बॅग म्हणजे केअरलेस ॲटिट्यूड.